वयात चिमुकल्यांना आजारानंतर डॉक्टरांकडे जाऊन जेव्हा उपचार घेतात तेव्हा इंजेक्शनची धास्ती प्रचंड अशी वाटत असते. पण आता जेव्हा इंजेक्शन घ्यायला जाल तेव्हा ही धास्ती दूर त्यांची नक्कीच होईल, कारण की आता जे इंजेक्शन येणार आहे ते निडललेस म्हणजे सुई नसलेले असे इंजेक्शन आलेले आहे. आपल्यासोबत डॉक्टर गावंडे सर आहेत, बालरोगतज्ञ. सर, नवे इंजेक्शन्स आले आहे नागपुरात आणि खरं तर मुलांना बालवयात अगदी धास्ती असते इंजेक्शनची आणि ती खास करून सुईची. तरी कशा पद्धतीचे नवे इंजेक्शन आहे त्याबाबत? तर लहान मुलांना साधारणतः जसा जन्म झाला की सगळ्या मुलांना बिचाऱ्यांना सगळे व्हॅक्सिनेशन देतात आणि लहान मुलांना नव्हे तर मी तर म्हणेल मोठ्या माणसांना सुद्धा इंजेक्शनची भीती असते. आणि ही इंजेक्शनची भीती जेव्हा मुलांच्या लक्षात येईल की निडल फ्री इंजेक्शन सिस्टीम आहे तर मुलांची थोडी भीती कमी होते. हे तर भीती झाली, पण बाकी पॅरेंटला वाटणारी काळजी पण कमी असते, त्याच्यामुळे ट्रॉमा होणारा. आणि आपण जर तसा विचार केला याचा टिश्यू ट्रॉमा म्हणजे तिथे निडल आतमध्ये जाते त्याच्यामध्ये जो ट्रॉमा होऊ शकतो, जे मसल फायबर ब्रेक होऊ शकतात त्याचे पण चान्सेस कमी होतात. ह्या एवढाच फायदा नाही तर इंजेक्शन घेणाऱ्यासोबत इंजेक्शन देणारा जे हेल्थ केअर प्रोव्हायडर आहे यांचा सुद्धा फायदा आहे. यामध्ये क्रॉस इन्फेक्शन, जसं निडल स्टिक इंजुरी म्हणतात आपण, निडलमुळे इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस असते, जसं HIV आहे, हेपॅटायटिस B आहे, हे इंजेक्शन वाटे होणारे आजार जर निडलच वापरली नाही तर या एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे होणार नाही आणि यामुळे होणारा म्हणजे हेल्थ केअर प्रोव्हायडरला होणारा सुद्धा त्रास होणार नाही. एवढे फायदे या इंजेक्शनमध्ये आहेत. सर, एकूण जी पद्धत बघायला गेलं तर दर कोणते आणि कोणत्या प्रकारचे म्हणजे लिक्विड, सॉलिड, कोणत्या प्रकारचे ते इंजेक्शनमध्ये वापरू शकतो या सगळ्या? मोस्टली हा इंजेक्शन आपल्या भारतात आले आणि याचा स्टडीज पण झालेला आहे. साधारणतः कुठल्या वयात हे इंजेक्शन देता येतात, पण सध्या आपल्या भारतात 6 महिन्यापासून पुढल्या कुठल्या वयापर्यंत इंजेक्शन देता येते. आणि या इंजेक्शनची क्वांटिटी 0.5 ml आणि मोस्टली हे लिक्विड बेस इंजेक्शन देता येतात, जसं ऑइल बेस आहे आणि म्हणजे घट्ट इंजेक्शन आहे अशी इंजेक्शन यावाटी देता येत नाही. सोबतच सबक्युटेनियस किंवा इंट्रामस्क्युलर हे 2 पद्धतीने देणारे इंजेक्शन यावाटी देता येतात. आणि हे इंजेक्शन जर कोणाला 1 ml द्यायचं असेल तर जसं 0.5 ml आपण एक कार्ट्रीज वापरतो तर 1 ml चे 2 कार्ट्रीज वापरून तसे सुद्धा पण तसे वॅक्सिन यावाटी देता येतात. आता तुम्ही अन्वेला दिलं इंजेक्शन, काय प्रतिक्रिया त्याची? आता तू इंजेक्शन घेतलं, कळलं तुला? कुठे सुई दिसली का? नाही. आणि एकदम कळलंच नाही इंजेक्शन घेताना? नाही. तर आपल्यासोबत ही चिमुकली सुद्धा आहे, तिने सुद्धा आता इंजेक्शन घेतलं. खरं तर निडललेस हे सगळे इंजेक्शन आहे आणि बालवयातील जे छोटे बच्चे कंपनी आहे त्यांच्याकरता खरं तर जी घाबरायची जी गोष्ट असते ती या निडललेस इंजेक्शनमुळे दूर झालेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.